नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. जरा मजेशीरच दाखवलं आहे बरं का. आता तर तेजसला आता कळलेलं आहे की बघण्याचा कार्यक्रम जो काही आहे तो त्याचाच इथे आहे. त्यामुळे तो आईला इथे सांगतोय की मला नाही लग्न करायचं आहे. तर आई म्हणत असतात, अरे तूच काल सांगितलंस ना की तुला बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. तर आणि त्या खुणेनं बोलत असतात, कारण सूरज आणि आबाला माहिती नसतं की हे मानसी आणि तेजस दोघंजण इथे बोलत आहेत किंवा चांगले मित्र आहेत ते, म्हणून त्या खुणेनंच बोलत असतात, तूच सांगितलंस ना की तुला लग्न करायचं आहे, जोडीदार हवा आहे. तर तो म्हणत असतो की ते माझ्यासाठी नव्हतं, सगळा इथे गोंधळ चालू आहे. आणि आबा पण चिडवते की आता घाल शर्ट आणि तयार हो, तुला लग्न करायचं आहे. आणि तो म्हणतो असतो की मला नाही लग्न करायचं आहे. तर आई म्हणतात की अरे ते पाहुणे आता येतच असतील घरामध्ये. काय म्हणजे पाहुणे ऑलरेडी येणार आहेत असं म्हणून तेजस इथे शॉक होतो. तर आबा म्हणते की हो पाहुणे येणार आहेत आणि तू तयार हो म्हणून ती सांगत असते, कारण तेजस इथे ऐकत नसतो. आणि तो सारखं हेच म्हणत असतो की मला लग्न नाही करायचं आहे इतक्यात आणि मी तयार नाही आहे. तर आई म्हणत असतात की आता नाटक करू नको, कारण तूच काल सांगितलं होतंस. आणि तोपर्यंत गीता बहिणी आणि सुयोग दोघं पण येतात. आणि मग तेजस म्हणतो, ह्या तुम्ही पण आहे याच्यात, अजून किती जण आहेत असं म्हणून तो विचारतो. तर गीता बहिणी आबाला म्हणते, काय हे आबा, हा तयार का नाही झाला आहे अजून. तर आबा म्हणते, मी त्याला किती वेळ सांगते की तयार हो म्हणून, तर तो तयार व्हायलाच जात नाही आहे. आणि परत इथे सगळी मजा चालू आहे, कारण पाहुणे कधी पण म्हणजे गार्गी म्हणजेच पाहुणे कधी पण इथे यायला तयार होतील. आणि जावा तेजस भाऊजी तुम्ही लवकर तयार व्हा. आणि सुयोग आता तेजसला इथे जरा कमी मारण्याच्या बेतातच आहे बरं का, कारण सुयोगला गार्गी आवडत असते म्हणून तो इकडे सुयोग हिला सांगत असतो तेजसला की काय हे तू पण तीच मुलगी बघितलीस आणि मुलगी कोण आहे, तर गार्गी देसाई. मग तेजस इथे लगेच याची काय ती मुलगी, तिनं मला कधी बघितलं, असं करत असते असं म्हणून तो मान खाली घालून दाखवतो. आणि लगेच म्हणतो, माझ्या गार्गीला काही बोलायचं नाही. मग तेजस म्हणतो, हे कधी झालं, नाही मला कॉलेजपासूनच ती आवडायची असं म्हणून इथे सुयोग सांगत असतो. आणि तेजस म्हणतो सुयोगला की तुझी स्टोरी मी नंतर ऐकतो, पण आत्ता एक घोळ झाला आहे. मिस लकी चार्म आणि रणजितचा बघण्याचा कार्यक्रम होता, रणजित येणार आहेत आता मिस लकी चार्मला इथे मागणी घालायला असं म्हणून तो तेजस सांगतो. आणि मग इथे सुयोग म्हणतो की अरे मिस लकी चार्मसाठी तू रणजित का मागे लागलायस त्या दोघांच्या लग्नासाठी, रणजित त्यांच्यासाठी योग्य मुलगा नाही आहे, त्यांच्यासाठी तू योग्य मुलगा आहेस असं म्हणून तो इथे म्हणतो. आणि तुझ्या डोळ्यात मला ते दिसतंय असं तो सांगतो. आता 2 मिनिटासाठी तेजसला वाटतं की आपली चोरी इथे पकडली जाते किंवा त्याच्या मनातल्या भावना ज्या काही आहेत त्या इथे सुयोगने ते ओळखल्यात असं वाटतंय 2 मिनिटासाठी त्याला, कारण तो बोलतच तसा असतो. मला तुझ्या डोळ्यात दिसतंय की मिस लकी चार्म तुझ्यासाठी परफेक्ट जोडीदार आहेत आणि बघण्याचा कार्यक्रम जो काही आहे तो तुझा आणि मिस लकी चार्मचा झाला पाहिजे असं सुयोग सांगत असतो. आणि तेजस इकडे आपल्या मनातल्या भावना कळू नये त्याच्यासाठी ओव्हर रिॲक्ट करतो आणि म्हणतोय श्रीखंडाची गोळी आणि गाडीची बरोबरी कशी होऊ शकेल, तर ते काही नाही आहे आणि आमच्या दोघांचं जुळू शकत नाही असं म्हणून तेजस सांगतो. आणि आता ह्याचं काय करायचं, गार्गी तर बघायला येते किंवा गार्गीच्या घरचे बघायला येतात किंवा हा बघण्याचा कार्यक्रम कसा दूर करायचा, कसा थांबवायचा, तर ते ऑलरेडी निघाले त्यामुळे आपण काही करू शकत नाही. आपण एक काम करूया, इथनंच त्यांना काहीतरी कटवूया किंवा असं वागूया जेणेकरून ते नकार देतील. आता बघूया तेजस पुढे काय गमती जमती करतोय ते. तर ते येणार आहे ते कळल्यानंतर तेजस इथे आता आवरायला निघून गेलाय बळजबरीने का असे ना, तो शर्ट बदलून खाली येतोय. गीता म्हणते की वहिनी आणि वहिनींचे ते 2 चेले इथे नाही आहेत ना, ते बरं झालं असं म्हणून इथे ती म्हणते. आणि इकडे सुयोग आता तेजसला घेऊन जातोय बरं का आवरायला. तर इकडे मजा चालू आहे. छाया आणि विनोद दोघंजण इथे एका हातात बल आणि एका हातात टोमॅटो घेऊन फिरतायत. आणि आयत्यावर कोयता मला ओळखा असं म्हणून ती सगळ्यांकडे सांकेतिक वर्ड जो काही आहे तो वापरतायत. तर छाया त्या माणसाजवळ जाते तर तो माणूस तिला पागल म्हणतो आणि तो निघून जातो. आणि इथे ती दोघंजण इथे बनतायत, बोलत उभी राहिलेत की बघ तुला पागल म्हणालं ना, हे जे नाक आहे ना ते चेचून टाकीन मी आता तुझं, आणि जरा विचार करूया आपण, तर तुम्ही काय हे खुळ्यासारखं करताय. तर विनोद म्हणत असतो की आपण डिटेक्टिव्ह आहोत ना, तर डिटेक्टिव्हसारखं वागलं पाहिजे. मला वाटतं तोपर्यंत त्याला एकटी इथे मुलगी दिसते, काय मागे बाई दिसते फोनवर बोलताना विनोदला. तर तो म्हणतो की मला वाटतं ना की ही तीच आहे, थांब आता मी जाऊन विचारतो तिला असं म्हणून इथं तो छायाला गप्प करतो आणि म्हणतो थांब मी जाऊन विचारतो आणि बघूया की तीच असेल ती. आणि तो गेला बरं का त्या मुलीच्या समोर जातो, त्या बाईच्या समोर, आणि तिला असं शुकशुक करून हे करतो. 2 टोमॅटो अशा हातात धरतो आणि म्हणतो आयत्यावर कोयता मला ओळखा. परत ती काय म्हणून रिॲक्ट करते. आणि मग परत एकदा तो म्हणतो तुला परत एकदा विचारलं पाहिजे, आयत्यावर कोयता मला ओळखा. आणि मग ती बाई म्हणते अरे बरं रस्त्यात तुला बाईची
छेड काढायला लाज नाही काय वाटत असं म्हणून ती त्याला मारायला जातेच, ऑलरेडी मारायला सुरुवातच करत असते. तोपर्यंत छाया ना इकडे पळून जाते आणि टपरीच्या बाजूला जाऊन उभी राहते. आणि विनोद म्हणतो की छाया कुठे गेली, आणि नंतर छाया इथे परत दिसत नाही. तो छायाजवळ येतो, टपरीजवळ म्हणतो काय हे, तुझ्या नवऱ्याला ती बाई मारत होती आणि तू तुझ्या नवऱ्याला संकटात सोडून इथे येऊन उभी राहिलीस, काय तुला शोभतंय का नाही असं म्हणून तो इथे छायाला ओरडत असतो. तर छाया म्हणत असे मी तुम्हाला काहीतरी सांगतेय ना, ते आता तो टमाटर आहे तो मला खायला द्या, मला भूक लागली असं ती म्हणत असते. तर तो म्हणतो की नाही गप्प राहा जरा तू. आणि नंतर ते म्हणते की आपल्याला काही मिळालं नाही, उगीच डिटेक्टिव्ह बनायला चाललोय आणि आपण चला घरी जाऊया असं म्हणून दोघं जण इथे घरी जातात. छान मजा दाखवले, जरा चेष्टा मस्करी. आणि तुम्हाला ज्या कोणी सांगितलं होतं तर त्यांना फोन लावा असं म्हणून छाया सांगत असते विनोदला. आता बघूया पुढे काय होतंय, ते फोन लागतोय का नाही लागत, कारण विनोदचा फोन जो काही ह्यांनी गोळ घातलाय तो सुयोगनं घातलाय. आणि बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे ती हसत असते आणि म्हणते की नाही आता आपण घरी जाऊया, मला कंटाळा आला आणि हे काहीतरी वेगळंच आहे. तेवढ्या तिथे या सुयोगला ना गार्गी येताना दिसते. आली म्हणून तो असा ओरडतो आणि नंतर नाही आले पाहुणे आले असं म्हणून सांगतो. तर गार्गीचे आई बाबा तिघंजण इकडे आलेली आहेत आणि आता बसलेली आहेत सगळेजण येऊन. तर ते म्हणतात की आता प्रोग्राम आपण बाहेर म्हणजे आज जाऊन करायचा आहे का इथेच करायचं आहे. तर आभा म्हणते की आम्ही सगळे प्रोग्राम आमच्या हॉलमध्येच करतो, इथेच बसायचं आहे. तर आभाची आई म्हणजे तेजसची आई आबाला पाणी आणायला पाठवते, ते पाणी आणून देतात आणि मग म्हणतात की प्रभूंचं नाव ऐकूनच आम्ही इथे आलो होतो. मग आई सगळ्यांची ओळख करून देतात आणि हा सूरज, ही त्याची बायको गीता, ही आभा आमची मुलगी, आणि हा तेजस, आणि तो बाजूला आहे तो तेजसचा जीवष्ट कंठस्थ मित्र सुयोग असं म्हणून सगळ्यांची इथे ओळख करून देतात. आणि सुयोग म्हणतो की हाय मी ओळखलं तुला असं म्हणून तो गार्गीला विचारतो तू मला ओळखलंस का असं म्हणून तो इथे विचारतो. आणि जेव्हा तेजसची इथे ओळख करून दिली जात असते ना त्यावेळेला आई त्याला खुण्याने सांगतात की तू नमस्कार कर. मग तो इथे नमस्कार करायला जातो आणि तोपर्यंत नको म्हणतात तर हा मागे पळत येतो. आणि इकडे आता सुयोगची मजा चालू आहे बरं का. सुयोग एकदम इम्प्रेशन मारायला जातो गार्गीच्या पुढ्यात. तू मला ओळखलंस का, तर ती म्हणते की नाही मी नाही ओळखलं. अगं तू कॉलेजमध्ये आम्हाला बघायचीस ना, तेजसच्या मागे मीच असायचो असं म्हणून तो इथे सांगत असतो. तर गार्गी कशी म्हणते नाही मी ना कधी मागे पुढे कोणाकडे बघितलंच नाही, मी फक्त यांच्याचकडे बघत असायचे असं म्हटल्यानंतर आता सुयोग जवळजवळ इथे पडायच्याच बेतात आहे. तो परत इथे विचारत असतो की अगं ओळखायचा प्रयत्न कर. खरं ती म्हणते की नाही मी तुम्हाला ओळखतच नाही. आणि आता इकडे निधीला ना जाम एक्साइटमेंट वाटते बरं का. ती म्हणते की आई अगं बाहेर त्या तेजसला बघण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण परवा कॉलेजला गेलो होतो ना आणि तुझ्या मुलीला धडकलीस ना तर तीच आली इथे बघायला, चल ना गं आपण बाहेर जाऊन उभं राहूया. बिचारी मानसी इथे सांगत असते की अगं तो त्यांचा घरचा प्रोग्राम आहे तर आपण कसं जायचं. तर निधी सांगत असते घरात टी व्ही पण नाही आहे आणि ते घरचा प्रोग्राम अंगणात करतायत ना तर आपण काय त्यांच्या तिथे जाऊन बोलणार नाही आहे, आपण लांबनं बघूया, चल ग तू असं म्हणून ती तिला घेऊन जाते. आणि आता संपदा पण त्यांच्याबरोबर मागे जाऊन इथे उभी राहिली आहे बरं का. बिचारी मानसी मनामध्ये प्रेमाच्या भावना उमलतायत आणि इकडे मात्र तिला तेजसला जे काही स्थळ आलेलं आहे ते बघायला लागतंय. कसं वाटत असेल ना तिला. आणि आता बघूया पुढे काय होतंय ते. खरं तेजस इथे नाटक करतोय आणि आबानंही ते पोहे आणून ठेवले आहेत. त्याच्यानंतर तेजस म्हणतो की अगं मलाच सांगायचं नाहीत का, पोह्यांचा मीच आणून दिले असते पोहे सगळ्यांना, म्हणजे ते बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे ना म्हणून मी म्हटलं. आता आईला आणि गीताला कळतंय बरं काही तेजस नाटकं करतोय ते. तर इकडे छाया आणि विनोद डिटेक्टिव्हगिरीचं आपलं काम थांबवून घरी पोचलेले आहेत आणि आता तेजस तिकडे मस्करी चालली आहे बरं का. आता पोहे खाल्ल्यानंतर ते चालून दाखवायचंच असतं ना, मी चालून दाखवू का असं वगैरे इथे विचारत असतो. आणि इकडे ते मानसी बघतीये त्यांच्याकडे की नेमकं काय काय चाललंय ते आणि ती रडतीये पण आणि भावना पण आपल्या इथे लपवते. आणि मग तुम्ही खा ना पोहे असं म्हणून गार्गीचे बाबा म्हणतात. तेव्हा तो एकदम असं की नाही पित्ताशय माझं ना असं मिक्सरसारखं ढवळतं पोहे खाल्ल्यानंतर. मग लगेच गार्गीचे बाबा म्हणतात की तुम्हाला पण पित्ताचा त्रास आहे तर मी तुम्हाला एका माणसाचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि औषध घ्या. कसं आहे मला सुद्धा हा त्रास होत होता आणि तो आता मी ते औषध घेतल्यानंतर पूर्ण झाला आणि तुम्ही नक्की जाऊन ते औषध घ्या असं म्हणून ते सांगतात. आणि इकडे सगळेजण इथे हसत असतात. तोपर्यंत गार्गी म्हणते की अहो नाही त्यांचा स्वभावच असा मस्करीचा आहे असं म्हणून सांगतात आणि तिथे छान लाजते. मी येऊन गेले होते ना इथे त्यामुळे मला माहिती आहे. मग तेजसची आई म्हणते की माफ करा हां की आधीच मी बोलवून घेतलं होतं वगैरे. तर ते म्हणतात की प्रभूंचं नाव आम्ही ऐकलं होतं आणि म्हणूनच मी विश्वासाने इथे पाठवलं. तर इकडे आता खरी मजा येणार
येणार आहे ती, म्हणजे इकडे छाया सांगते की बघायचा कार्यक्रम चालू आहे म्हणून. आणि ती म्हणते लगेच गायत्री इथे म्हणते की तेजस आणि रणजितचा बघायचा कार्यक्रम. तर इथे विनोद फोन काढून घेतो आणि म्हणते रणजितचा आणि मानसीचा बघण्याचा कार्यक्रम नाही आहे, आपली चूक झाली आहे, तेजसला इथे बघायला पाहुणे आलेत. आणि इकडे गायत्री मात्र या एका गोष्टीवर चिडलेली आहे की मला न सांगता मला न विचारता यांनी हा निर्णय घेतला आहे. आणि आता गीता म्हणते की तेजसला आणि गार्गीला दोघांना एकत्र बोलायला वेळ दिला पाहिजे, आवडीनिवडी कळायला पाहिजेत दोघांच्या एकमेकांना. तर तेजस म्हणतो माझ्या आवडीनिवडी कशाला, म्हणजे काय सांगण्यासारख्या नाही आहेत असं म्हणून तेजस इथे सांगत असतो. आणि तरी पण गीता इथे म्हणत असते की नाही दोघांनी बोललं पाहिजे. तर गार्गीचे बाबासुद्धा या गोष्टीला इथे तयार होतात. आणि तेजसचे इथे लक्ष तेवढ्यात ना मानसीकडे जातं आणि मी सांगण्यापेक्षा मानसी तुम्हाला माझ्या आवडीनिवडी काय आहेत ना ते इथे नक्की सांगतील असं तो इथे म्हणतो. आणि आमचे हे भाडेकरू आहेत ना त्यामुळे ते सांगतील असं म्हणतो. आता तो इथे कशा अर्थाने बोलतोय तर मानसीनं मुद्दामून खोटं बोलावं, खोटं सांगावं या अर्थानं तो बोलतोय. पण इकडे आता मानसीनं डावच फिरवलाय बरं का. मानसी माझ्याबद्दल तुम्हाला सांगतील किंवा या भाडेकरू माझ्याबद्दल तुम्हाला जे काही सांगतील असं म्हटल्यानंतर आबा इकडे चिडते आणि म्हणते तिला कशाला, तिला नको सांगायला लावूस असं म्हणून ती म्हणत असते. कारण तिला माहिती असतं या दोघांची भांडणं येते. आता ही भांडणं खोटी आहेत हे काही आबाला माहिती नाही आहे ना. आणि याच गोष्टीचा तो फायदा घेतो आणि म्हणतो की या सांगतील, या असं मागं का लपलाय, या समोर या आणि सांगा मी कसं आहे ते. तर ती म्हणते की जरा बाहेर येशील आपण दोघी बोलूया असं म्हणून इथे ती गार्गीला बाहेर घेऊन जाते. आणि तेजस म्हणतो की बरोबर आहे, सासऱ्यासमोर म्हणजे जावयाचे जे काही गुण आहे ते सासऱ्यांसमोर इथे उघडकीस येता कामा नाहीत असं म्हणतो. आणि आता ते असं 2 मिनिटासाठी बघत राहिलेत की हा असा का म्हणतोय ते. तर मानसी गार्गीला घेऊन इथे बाहेर आली आहे. त्या पाठोपाठ तेजस पण आला आहे. आणि मानसी आता खरं काय ते सांगायला जाते तोपर्यंत तेजस इथे मध्ये मध्ये बोलतोय. तर मानसी म्हणते की तुम्ही प्लीज मध्ये बोलायचं थांबाल का. तर तेजस म्हणतो हो मी कुणाचं ऐकून घेत नाही, मला काही ऐकायची सवय नाही, मी कसाही बोलतो असं म्हणून तो तेजस इथे सांगतो. पण मानसी इथे परत म्हणते तुम्ही प्लीज गप्प बसा. मग ती गार्गीला सांगते की खरंच हे कुणाचं काही ऐकून घेत नाहीत, स्वतःचं कौतुक करायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते कौतुक करून घेत नाहीत स्वतःचं. आणि ना ते मनाने खूप चांगले आहेत असं म्हणून सांगते की त्यांची भेटीची वेळ त्यांच्या भेटल्याबरोबर वेळ कसा जातो ते निघून जातो ते कळतच नाही असं ती एकदम इमोशनल होऊन बोलत असते. आणि तेजसला आता प्रश्न पडलाय की ही वाईट बोलण्यापेक्षा चांगलं का बोलते असं म्हणून तेजसला प्रश्न पडतात की म्हणजे लकीजाम असं का वागतायत असं म्हणून. आणि मानसी त्याच्याबद्दल सगळं चांगलं सांगते, ज्या काही तिच्या मनामध्ये भावना आहेत त्या भावनेनुसार ती इथे बोलत असते. आणि नंतर तिला कंट्रोल होत नाही त्यामुळे ती रडत रडत इथे आतमध्ये निघून जाते. आणि तेजस आता डोक्याला हात लावून बसलाय, त्यानं काय करायला सांगितलं होतं आणि या मिस लकीचामनी काय केलं. मात्र गार्गी मात्र या सगळ्यात खुश झाली आहे बरं का, कारण तेजसबद्दल कौतुक ऐकले ना तिनं आणि त्यामुळे खुश झाली आहे ती. तर मानसी ते रडत रडत आल्यानंतर संपदा तिच्या मागे येतात आणि म्हणतात मनातल्या भावना अशा लपवून ठेवल्यास तर कधीतरी असं अडखळायला होणारच, त्यापेक्षा आपण बोलून टाकूया, चल मी येते तुझ्याबरोबर बोलायला असं म्हणून त्या तिला ओढून घेऊन जात असतात. तर ती नाही म्हणून रडत तिथेच बसते. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण गायत्री इथे तेजसला धमकीच देते ऑलरेडी आणि सांगते की प्रभूंचं नाव न वापरता तू कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडून दाखव, लग्न करून दाखव, मग मी मानीन तुला. आणि ते भरपूर काहीतरी तेजसला बोलत असते. आणि आता मोठा ट्विस्ट येणार आहे. मानसी ते येऊन म्हणते की मी तयार आहे तेजसशी लग्न करायला. नेमकं काय घडलं असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि अर्थातच बघत राहावं लागेल.